श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. बघा, आपलं भाग्य चमकवण्यासाठी आपण अनेक उपाय करतो, पण तरीही आपलं भाग्य चमकत नसेल तर आपल्या ज्या राशी आहेत 12 राशी, त्या 12 राशीच्या व्यक्तींनी कोणत्याही देवाची उपासना करावी, तरच आपलं भाग्य चमकणार आहे. तुमचं भाग्य जर चमकवायचं असेल तर आपल्याला आपल्या राशीनुसारच देवाची उपासना करायची आहे. मेष राशीच्या लोकांनी गणपतीचं पूजन करायचं आहे. दुसरी वृषभ राशीच्या लोकांनी कुलदेवता आणि देवीची पूजन करायचं आहे. त्यानंतर मिथुन राशीच्या लोकांनी विष्णूची पूजा करायची आहे. त्यानंतर कर्क राशीच्या लोकांनी शिवशंकर म्हणजे भोलेनाथाची पूजा करायची आहे. त्यानंतर 5वी सिंह राशीच्या लोकांनी सूर्यनारायण आणि गायत्री देवीची पूजा करायची आहे. त्यानंतर कन्या राशीच्या लोकांनी विष्णू, तुळ राशीच्या लोकांनी कुलदेवता आणि देवी, वृश्चिक राशीच्या लोकांनी गणपती, त्यानंतर धनु राशीच्या लोकांनी दत्तगुरु, मकर राशीच्या लोकांनी हनुमान, कुंभ राशीच्या लोकांनी शिवशंकर आणि मीन राशीच्या लोकांनी दत्तगुरूची सेवा करायची आहे. हे जर तुम्ही